नमस्कार. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. महाराष्ट्र नगर परिषद राज्यसेवा म्हणजेच महाराष्ट्र नगर परिषदची भरती यासाठीची फायनल आन्सर की जी आहे ती फायनल आन्सर कीसाठीचं प्रसिद्धीपत्रक जारी करून फायनल आन्सर की जारी करण्यात आलेली आहे. यानुसार ऑब्जेक्शनची लिस्ट जी आहे ती सुद्धा जारी करण्यात आलेली आहे आणि उमेदवारांच्या लॉग इन आय डीवर त्यांची जी सुधारित आन्सर की आहे उत्तरतालिका आहे ती देण्यात आलेली आहे. ती ऑनलाईन लिंक आहे त्याच्यासाठीचं लिंकवर म्हणजे आय डी आणि पासवर्ड टाकून चेक केलं जाऊ शकतं. तर याच पद्धतीने आता पाहू शकता नेक्स्ट जी प्रोसेस आहे त्यामध्ये मेरिट लिस्ट आहे. फायनल मेरिट लिस्ट जी लावली जाईल ती कशा पद्धतीने असणार आहे आणि त्याचा कट ऑफ कसा असू शकतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये पाहू शकता. महाराष्ट्र नगर परिषद राज्यसेवा संवर्गातील श्रेणी अ आणि श्रेणी ब ची निवड सूची ही जाहिरात नमूद करण्यात आलेल्या रिक्त उपलब्ध पदांच्या संख्या एवढीच असणार आहे. यानुसार याच्यामध्ये पाहू शकता यानुसारच जी कट ऑफ आहे ती कट ऑफ कमी जास्त होऊ शकते. अप असेल किंवा कमी जास्त असेल तर महाराष्ट्र नगर परिषद राज्यसेवेच्या सर्व संवर्गातील श्रेणी क च्या निवड सूचीमध्ये समाविष्ट करावयाच्या उमेदवारांची संख्या ही जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या रिक्त उपलब्ध पदसंख्येनुसार प्रवर्गणी आहे. सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांकानुसार असणार आहे. इथे पाहू शकता किती जागा निश्चित करायच्या आहेत. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की जे आहे उपरोक्त ही जी परीक्षा जी आहे ती CVT पद्धतीने झालेली आहे आणि त्याच्यामध्ये विविध असे शिफ्टमध्ये झालेली असणाऱ्यामुळे पाहू शकता इथे परीक्षा ही कम्प्युटर बेस्ड टेस्ट पद्धतीने घेण्यात येणार असून प्रत्येक सत्राच्या प्रश्नपत्रिका स्वतंत्रपणे उपलब्ध केले जाणार आहेत असून एकापेक्षा जास्त सत्रात परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे. याच्यानुसार सत्र 1 ते सत्र अंतिम यामधील प्रश्नपत्रिकेचे स्वरूप व त्याची काठिण्यता तपासता येऊन त्याचे समानीकरण म्हणजे नॉर्मलायझेशन करण्यात येणार आहे. याचा अर्थ जी फायनल जी लिस्ट असेल मेरिट लिस्ट गुणवत्ता यादी त्याच्यामध्ये नॉर्मलायझेशनची प्रोसेस असणार आहे आणि त्याच्यानंतर जी फायनल मेरिट लिस्ट आहे ती सिलेक्ट केली जाईल. त्याच्यामध्ये जो कट ऑफ असेल तर कट ऑफवर सगळ्यात महत्त्वाची जी इफेक्ट आहे फरक पडणार आहे. तिथे पाहू शकता किती जागा आहेत प्रवर्गामध्ये त्यानुसार असणार आहे. समजा एकच जागा असेल तर निवड सूचीमध्ये 3 जणांची नावं असतील आणि त्याच्यामध्येच पुढे नेक्स्टमध्ये जी बाकीची जी यादी असेल त्याच्यामध्ये 3 जणांची नावे हे कट ऑफमध्ये याच्यामध्ये वेटिंग लिस्टमध्ये असतील त्यानुसार कट ऑफ असणार आहे. 2 ते 4 जागा असतील तर रिक्त पदे अधिक रिक्त पदांच्या 100% किंवा 5 यापैकी अधिक असेल ते. त्याच्यानंतर 5 ते 9मध्ये सुद्धा रिक्त पदे अधिक रिक्त पदांच्या 50% किंवा 10 जास्तीत जास्त 10. त्याच्यानंतर 10 ते 49मध्ये रिक्त पदांच्या 30 किती रिक्त पद जागा आहेत त्याच्यानुसार 15 यापेक्षा अधिक असेल ते आणि 50 जास्त जर जागा असतील प्रवर्गानी आहे तर रिक्त पदे अधिक रिक्त पदांच्या 25% जागा अशा पद्धतीने असणार आहे. अंतिम निवड केलेल्या उमेदवारांची यादी संचालनालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. लवकरच ही जी यादी आहे ती जाहीर केली जाईल. त्यानुसार पाहू शकता आता कट ऑफ कशा पद्धतीने असणार आहे याबद्दल आपण माहिती पाहूयात. इथे पाहू शकता नगर परिषद भरती 2023साठीचं पेपर 1 120 गुणांचा आहे. त्यासाठी पासिंग मार्क्स आहेत कमीत कमी पासिंग मार्क्स म्हणजे 54च्या पुढचे जे उमेदवार आहेत त्यांचं मेरिट लिस्टमध्ये नाव असेल. मार्किंग म्हणजे पासिंगसाठीचे मार्क्स आहेत महत्त्वाचे आहेत. पेपर 2साठी जे आहे ते 80 गुण एकूण 80 गुणांचे आहे आणि पासिंग मार्क्स आहेत 36 आहेत. म्हणजे पाहू शकता पेपर 1 आणि पेपर 2साठी एकूण 200 गुण म्हणजेच 90 गुणांची पासिंग मार्क्स आहे. आता नगर परिषदची प्राप्त झालेली अर्ज आहेत 1,47,007. तर यामधूनच याची मेरिट लिस्ट आहे ती जाहीर केली जाईल. त्यानुसार जो कट ऑफ असू शकतो तो कट ऑफ कितीचा असू शकतो पाहू शकता. इथे नगर परिषद भरती एक्सेप्टेड कट ऑफ आहे. ओपनसाठीचा असू शकतो 152+2 म्हणजे 152 ते 160च्या दरम्यान हा कट ऑफ लागू शकतो ओपनसाठीचा. त्यानंतर पुढे SC STसाठी SC आणि STसाठी 140+2 म्हणजे 140 ते 150पर्यंतचा कट ऑफ असू शकतो. NTसाठी आहे NTसाठी 140+2 म्हणजे 140 ते 150 145 किंवा 135पर्यंतचा कट ऑफ असू शकतो. नगर परिषद भरतीसाठीचा हा महत्त्वाचा आहे. 1,47,007 जागा जे आहेत अर्ज ते अर्ज प्राप्त झालेले आहेत. त्यामध्ये आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. एकूण जागा कशा पद्धतीने आहेत तर ह्या ज्या महत्त्वाची माहिती आहे याच्यामध्ये किती जागा कोणत्या ठिकाणीसाठी आहेत आणि कोणत्या प्रवर्गासाठी आहेत त्याच्यामध्ये देण्यात आलेले आहे त्याबद्दलची विस्तारित माहिती अधिकृत जाहिरातीमध्ये पाहिली जाऊ शकते आणि त्यानुसार जो आहे तो कट ऑफ सिलेक्ट केलेला आहे. रिक्त पदे पाहू शकता नगर परिषद अभियांत्रिकी सेवा स्थापत्य गट कचेरीसाठीचे एकूण रिक्त पदे किती आहेत इथे पाहू शकता. एकूण आरक्षित पदे 16 आहेत आणि एकूण पदे 25 आहेत
25नुसार याच्यामध्ये जो जागा आहेत त्या जागांमधुसार हा कट ऑफ असणार आहे. तर अशा पद्धतीने हा जो फायनल कट ऑफ असेल तो अशा पद्धतीने असणार आहे. धन्यवाद.